नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास अतिशय सुंदर आहे। अशा प्रकारची अनेक वाक्य आपण ऐकली असतील। पण मित्रांनो, खरं सांगू, आयुष्य हा प्रवास नाही तर आयुष्य ही एक रेस आहे। आयुष्य ही एक स्पर्धा आहे। स्पर्धा कुणाशी आहे? तर स्पर्धा प्रत्येकाशी आहे। जे आपल्या सोबत धावणारे आहेत त्यांच्याशी तर आपली स्पर्धा आहेच, पण जे आपल्या सोबत धावणारे नाहीत त्यांच्याशी देखील आपली स्पर्धा आहे। मित्रांनो, आपण एखादं नवीन काम करायचं ठरवलं तर स्पर्धेत अनेक जण असतात। म्हणजे आपण जी कृती करायचं ठरवलेलं आहे ती कृती करणारे तर आपल्या स्पर्धेत आहेतच आहेत, पण आपण जी कृती करायचं ठरवलेलं आहे ती कृती न करणारे देखील आपल्याशी स्पर्धा करतायत, हे लक्षात ठेवा। एक गाव आहे, अतिशय दुर्गम भागातलं गाव आहे, शहरापासून अतिशय दूर आहे। त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा आजपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत। अंधारामध्ये हे गाव आहे, वीज पुरवठा त्या गावामध्ये अजिबात होत नाहीये। कुठल्याच प्रकारच्या आधुनिक सुविधा त्या गावामध्ये नाहीयेत। त्याच गावातला एक तरुण शहरामध्ये नोकरीनिमित्त जातो आणि जेव्हा तो शहरातला झगमगाट बघतो त्यावेळेस त्याला असं वाटायला लागलं की आपलं गाव इतकं अंधारात का, आणि म्हणून तो तरुण त्याच्या घरामध्ये वीज घेऊन येण्याचा प्रयत्न करतो। आता लाईट तर त्याच्या घरापुरती येणं शक्य नसतं, म्हणून मग तो काय करतो, एक चार्जिंगचा बल्ब तो त्याच्या घरामध्ये शहरामधून घेऊन येतो। आणि ज्या दिवशी तो इलेक्ट्रिक चार्जिंगचा बल्ब घरामध्ये लावतो त्यावेळेस त्याचं घर उजेडाने असं झगमगू लागतं। आणि जेव्हा गावातली इतर लोक त्याच्या घरामध्ये उजेड पाहतात आणि तो झगमगाट पाहतात त्यावेळेस सगळ्यांना आनंद व्हायच्या ऐवजी प्रत्येकाच्या पोटामध्ये दुखायला लागतं। सगळे लोक हाच विचार करायला लागतात की आपल्या घरामध्ये अंधार आणि ह्याच्याच घरामध्ये उजेड कसा काय। मग गावातल्या त्या सगळ्या लोकांची एक पारावरती मीटिंग बसते आणि त्या मीटिंग मध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बोलायला लागतो की काय करायला पाहिजे। मग त्याच्याच घरामध्ये उजेड कसा काय, आपल्या घरामध्ये पण यायला पाहिजे का, मग त्याच्याच घरामध्ये उजेड हा कसा विचित्र वाटतोय, त्याच्याच एकट्याची सोय झाल्यासारखी वाटते, वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होते। आता ह्या चर्चेमध्ये दोन मार्ग निघतात की काय करायचं, त्याचे दोन उपाय सुचतात। पहिला उपाय असा की मग तो जसा शहरामध्ये गेला होता त्याने जसं ते इलेक्ट्रिक चार्जिंगचा बल्ब घेऊन आला तसा आपणही शहरामध्ये जाऊ, शहर दूर आहे, आपणही शहरामध्ये जाऊ आणि आपण आपापल्या घरामध्ये त्या पद्धतीचा इलेक्ट्रिक चार्जिंगचा बल्ब घेऊन येऊ। हा पहिला उपाय। आणि दुसरा उपाय असा की शहरामध्ये जाणं त्रासदायक आहे, कोण एवढ्या तिकडे लांब जाईल, कोण एवढं तंबड तोडत जाईल, एवढे पैसे खर्च करून जाईल। मग त्याच्याऐवजी दुसरा उपाय काय, तर दुसरा उपाय त्याच्या घरात आलेली लाईट ती कशी छाटायची, ती कशी बंद करायची, तो इलेक्ट्रिक चार्जिंगचा बल्ब कसा बंद होईल, ह्याचा मार्ग शोधायचा हा दुसरा उपाय। मित्रांनो, हे जग असंच आहे। तुम्ही जी कृती करताय ती कृती करताना तुम्हाला मोठं होताना बघणं हे कदाचित जगाला त्रासदायक ठरू शकतं। आपण मोठे होता येत नसेल तर दुसऱ्याला लहान करणं, त्याचे पाय खेचून त्याला लहान करणं हा मार्ग जगाच्या दृष्टीने सोपा आहे।
आपण म्हणतो ना, माणसं खेकड्याचं आयुष्य जगतात, आणि ते उगीच नाही कुणीतरी म्हटलं, हे सत्य आहे म्हणून ते म्हटलं गेलंय. मित्रांनो, ही जनरीत आहे, ही जगाची रीत आहे. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या कानाखाली कोण मारू शकतं, तर जो आपल्यापासून हाताच्या अंतरावर आहे तोच, जो आपल्या अवतीभोवती आहे तोच, जो आपल्या जवळ आहे तोच. ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, जो आपल्या अवतीभोवती पण नाही, त्याला शक्यच नाही आपल्या कानाखाली मारणं. विश्वासघात तोच करू शकतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या, एरझऱ्या घालणाऱ्या एखाद्या परक्या माणसावरती आपण विश्वास ठेवतच नाही, त्यामुळे त्याने आपला विश्वासघात करण्याचा संबंधच येत नाही. विश्वासघात त्याच्याकडूनच होतो ज्याच्यावर आपला विश्वास असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्य हा प्रवास आहे हे लक्षात ठेवा, पण हेही विसरू नका की आयुष्य ही रेस आहे, ही स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर आजूबाजूच्या सगळ्यांपासून, हे सगळे तुमच्या रेसमध्ये सहभागी आहेत, हा विचार मनामध्ये ठेवून सहभागी व्हा. आपल्याला एक गेम, एक पझल आपल्या शिक्षकांनी कधीतरी सांगितलेली असेल. 2 रेषा त्यांनी फळ्यावरती मारलेल्या असतील. त्या 2 रेषांपैकी एक छोटी रेषा असेल आणि एक मोठी रेषा असेल, आणि तुम्हाला सांगितलेलं असेल, ही जी छोटी रेषा आहे, या छोट्या रेषेला स्पर्श न करता, तिला कुठल्याही पद्धतीने न हलवता ती रेषा मोठी करून दाखवा. असा एक्सरसाइज जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी कधी दिलेला असेल, तर तुम्ही तो केला असेल तर आठवा, आपण काय करतो माहितीये? आपण ती जी मोठी रेषा आहे ना, छोट्या रेषेला स्पर्शच नाही करायचंय ना, ती जी मोठी रेषा आहे ना, ती मोठी रेषा पुसतो आणि छोट्या रेषेपेक्षा ती छोटी करतो. ही जनरीत आहे मित्रांनो, ही जगाची रीत आहे. आपण, आयुष्य सुंदर आहे हे सत्य आहे, आयुष्य हा प्रवास आहे हे सत्य आहे, पण आयुष्य ही रेस आहे हे विसरू नका, ही स्पर्धा आहे हे विसरू नका. आणि हे जेव्हा आपण लक्षात ठेवू, त्यावेळेसच आपण या स्पर्धेमध्ये उतरायला लागू आणि जिंकण्याची सवय किंवा जिंकण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आपल्याकडून सतत होत राहतील. मित्रांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंकण्यासाठी ही रेस, या रेसमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय हे जरी खरं असलं तरी आपण कुणाला हरवण्यासाठी मात्र कधीही आपल्याकडून प्रयत्न होऊ नये. म्हणजे हरवण्यासाठीचे प्रयत्न याचा अर्थ दुसऱ्याची मोठी रेष आपण छोटी करण्याच्या प्रयत्नामध्ये राहू नये. आपली रेस, आपली रेषा आपण मोठी करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत अजूनही माझ्या या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, आणि या विचारांवर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी. धन्यवाद.